नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? नक्कीच मजेत असाल. तर मी सध्या गावाला आलो आहे आणि मेन खूप दिवसांनी व्लॉग करतो आहे मी. खूप दिवसांनी कॅमेरा हातात घेतलेला आहे. कुठे गेलोच नाही, त्यामुळे मी व्हिडिओ केलीच नाही. आणि आता 2 दिवसांनी गणेश उत्सव आला आहे आपला. आणि कोकणात म्हणजे गणेश उत्सव म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर त्यानिमित्ताने आपण घरी तयारी करायला आलो आहे. तर बघूयात आपण काय काय डेकोरेशन होईल ते तुम्हाला समजेलच. तर भेटूयात. आणि हे आपलं घर आहे. उडून गेलो कारण माझे हात पाय पूर्ण जाम झाले. म्हणजे काही करता येत नव्हते. अक्षरशः माझी जी डेली ॲक्टिव्हिटीज आहेत त्यावर भरपूर फरक पडला. त्यासाठी मग मी तर आपण आता टेबल जोडतोय. हां, आणि ते माझे बाबा आहेत, आजोबा, पप्पांचे पप्पा. घेऊयात आणि जोडूयात. तर टेबल जोडतोय आणि ती माझी आजी आहे. लगेच पदर घेते अंगावर. ती माझी आजी आहे आणि टेबल जोडायचे काम करते. आणि आजीने लगेच सुरुवात केली नाही, लगेच खायला दिले. आजीचं प्रेम पण खूप आहे आपल्याला. करूया. तर टेबल लावून झालं आता आणि असं आहे दिसते. तर आज दुसरा दिवस आहे आणि काल काय एवढं काम नाही झालं माझ्याकडून. फक्त मी लाकडाचा स्ट्रक्चर उभा केला आहे आणि बाजारात येऊन फक्त PVC पॅनल आणले, त्याचं काम आहे आपल्याला. आज मेन काम दियाचं आहे, पेंटिंगचा, ती करणार आहे. उद्या गणेशोत्सव आहे आणि खूप कमी वेळ आहे. काय माहिती होतं आहे का नाही काम तर पूर्ण झालंच पाहिजे. रात्रभरात करून टाकू पूर्ण. रात्र जागवली तरी जागरण करूया. ती एकदम त्याने असतं का सॅटिस्फाय वाटतं तो. नवीन तो जुनाच होता आधीपासून. आजी पदर घे, पदर नको. पदर घे ना. अरे नको, माझा अवतार बघ कशाला. आजी फेमस आहे. तर आता पेंटिंगचं काम झाले. आमचे सोंगे झोपले, एक इथं झोपले, एक इथं झोपले. हे सुप्रीम कोर्ट आहे, हे हायकोर्ट आणि अजून एक कोर्ट आहे, तो आतमध्ये झोपलाय. आणि आम्ही दोघे पेंटिंगचं काम करतोय. ड्रॉइंग कम्प्लीट झाली एका मधल्यांची आणि बाजूच्यावरती अजून ड्रॉइंग आणि पेंटिंग बाकी आहे. मेन तोच टास्क आहे आणि यालाच खूप वेळ येतो. का संध्याकाळचे 4 वाजायला आले, म्हणून किती वेळ लागते काय नाही. मला वाटते जागरण करावं लागेल आरामात. बघूयात आता किती वेळ लागते, सांगू आम्ही तुम्हाला. तर गाईज पेंटिंग तर सगळी मीच करते, हा तर काय करत नाही. सगळं मलाच करायला लागतो आणि वरतून बोलतो टाइम होतोय. बघा तुम्हीच बघा. भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड. मी तुम्हाला एक दाखवतो. एकदम डिटेलिंगचं काम आहे. माझी साईड बघा आणि ते दियाची साईड बघा. ही बघा, ही माझी साईड आहे, ती दियाची साईड आहे. ही बघा, हिचा रंग बघा, माझा रंग बघा. मी डबल पेंट करणार आहे. ओके, हा काय बाबा काय काढलो? या ब्रश दाखवू. हे घ्या. मग अच्छा, मोबाईल दाखवतो ना. बघा हा रंग बघा, हा रंग बघा. कोणाचा चांगला आहे? माझा चांगला आहे. एकदम एकाच ब्रश मध्ये. इथं डबल मारायला लागतं, डबल मेहनत. तर आता 9:30 वाजलेत. अजून पेंटिंगचं काम संपलेलं नाही आहे आणि एवढं झालं आहे. दियानी एवढं केलं, बाकी झालं. आणि तो एक पॅच कंप्लीट झाला आहे पूर्ण पाठचा. आणि काकाने परत पूर्ण स्ट्रक्चर तोडलं आहे आणि नवीन बनवायला घेतलं परत त्याने. बघूयात किती वाजता आहेत. मला वाटतं जागरण होऊन जाईल. रात्रभर जागावं लागणार आहे. काय झालं फुकट लाव. सांगतो तुला. घे वरती थोडं. हां बस टाक. दे. तर आता रात्रीचे 12 वाजलेत. आमचं जेवण पण झालंय आणि अजूनही काम नाही झालेलं. आता दिया वॉलपेपर लावते.
काकाने लाइटिंगचं काम घेतलंय आणि हा याचं लाईक लाइटिंगचं काम झालंय पूर्ण. इथे लावलेली आहे लाइटिंग आणि अजून भरपूर काम बाकी आहे. एकदम म्हणजे 60% काम झालंय, फक्त 40% बाकी आहे अजून. आता काय माहिती किती वाजतायत, आता सांगू नाही शकत किती वाजतील. तर आता लाईटीचं काम पूर्ण झालंय. अशी दिसते काका बघा, बाबा आणि दिया तिकडे काम करतात अजून. आणि वॉलपेपर चालू आहे लावायचं. कंटाळ आहे, सगळे कंटाळे, सगळे कंटाळे, सगळ्यांना झोप आली. आता 1 वाजत आलंय. हो नवीन झाला वॉलपेपर, छान आहे हा, खतरनाक वाटतं. चूक मारू थांब. नुसती फुलं काय मानेश्वर आता गेट पाहते गेट बघायला लागला गेट हॅलो गाईज, आता वाजले रात्रीचे 1:30 आणि आमचं अजून काही आवरलं नाही आहे. अजून पण एक लोक डेकोरेशन करत आहेत. काय सांगू, मला आता खूप झोप येते आहे. A few moments later. आता मी वरती आहे मकराच्या आणि एवढं आता काम चालू आहे. आणि इथे वरती पॅक करायचं काम करतोय काका. एकदम टाय वगैरे लावतोय जेणेकरून हे हलणार नाही आणि स्टेबल राहील. आणि असं लुक येते. लाईट लागल्यावर अजून चांगली वाटेल अजून लाईट लागल्यावर. आणि दिया बघा, तिला असं झालं कधी झोपतंय, काकाला पण असं झालं कधी झोपतंय. फक्त बाबा आपले काय बोलत नाही. आणि मी एक चांगला विद्यार्थी आहे. ती बघ कशी बघते, काय बघते. तर मित्रांनो, फायनली डेकोरेशन पूर्ण झालं आहे. एक असा लुक येत आहे बघा. आणि हा मेन पॉईंट म्हणजे आता रात्रीचे 3 वाजलेत हे बघा. आणि सगळे झोपलेत. काका पण दमला, दिया पण दमले. दिया तर कधीच झोपले 2 वाजता आणि काका आत्ताच झोपले. आणि माझ्यासोबत बाबा जागेत फक्त. आणि मी तुम्हाला लाईट लावून दाखवतो. सो हा फायनल लुक आहे डेकोरेशनचा. सो मी तुम्हाला सगळी डिटेल्स सांगतो काय काय होतं. हे तर PVC पॅनल आहेत आपले, POPच्या दुकानात मिळून जातात. हे आपले फ्लॉवर्स आहेत.
अजून काय ही पेंटिंग आहे, आता दियाचा कारागिरी ही दियाची आहे. अजून काय फुला माळा वगैरे लावल्यात, अजून एवढं काय नाही आहे. मेन तर या कलर पेंटिंगलाच काम गेलं, कारण का सकाळपासून बसलेलं आहे. हे आत्ता मला वाटते रात्री 8 का 10पर्यंत पेंटिंगच करत होतं एकदम डिटेलिंगमध्ये. भरपूर डिटेल होतं याच्यात. आणि अजून काय नाही, हे अजून 3D स्ट्रक्चर आणि लायटिंगला एवढा वेळ नाही लागला. मेन तर पेंटिंगच होतं आणि झालं फायनली. आणि ह्या तर पाठच्या वर्षीच्या लाईटी होत्या, याला ऑन होतात. भौतिक वर्क आहेत का नाही, आहेत. अरे हां आहेत वर्क आहेत. ह्या अशा सगळ्या लागणार, छान वाटेल. तर उद्या तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन दाखवेल मी. खरं तर झोप पण नाही येते, कारण का उद्या आपले सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. खूप भारी वाटतं आहे. आता बघूया, थोडं तरी आडवं पडावं लागेल, कारण का खूप कंबर वगैरे बॉडी पेन वगैरे व्हायला लागले. तर हा व्लॉग इथेच संपवतो. तोपर्यंत उद्या भेटूयात. गणपती बाप्पाची पूजा वगैरे सगळं आपणच करूयात. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय.